साधी सोपी रेसिपी सिरीजमधली 65वी रेसिपी हा शेअर करते आहे चमचमीत मिसळ। इथे मिसळसाठी मी पांढरे वाटाणे वापरते आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कडधान्य घेऊ शकता। वाटाणे भिजवलेले वाटाणे घेतले, त्यामध्ये हळद हिंग घालून कुकरमध्ये शिट्ट्या काढून शिजवून घेतले। त्यानंतर एक मसाल्यांची पेस्ट इथे तयार केली आहे, ज्यासाठी मी सुकं खोबरं घेतलं होतं 4 चमचे आणि ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये मी हळद, धणा, जिरा पावडर, लाल तिखट, पावभाजी मसाला, गरम मसाला, आपल्या घरात जे काही मसाले अवेलेबल असतील ते सगळे छोटा छोटा चमचा मी मसाले घेतले आणि तसंच काश्मीरी लाल तिखट वापरायचं आहे। मी इथे नॉर्मल लाल तिखट वापरलं आहे, काश्मीरी लाल तिखटामुळे रंग चांगला येतो। आणि आता हे सगळे मसाले घातले, त्यानंतर मीठ घातलं या पेस्टमध्ये, या सगळ्या मिश्रणामध्ये आणि पाणी घालून म्हणजे घट्टसर अशी पेस्ट बनवली आणि ती मुरण्यासाठी एक 15 मिनिटं बाजूला ठेवून दिली। आता फोडणीसाठी कढईमध्ये घेतलं आहे तेल, तसंच मी बटरसुद्धा वापरलं आहे आणि त्यानंतर ते गरम झाल्यानंतर यामध्ये ही पेस्ट चांगली तेलावर परतून घ्यायची, तेल आणि बटरवर। खूप छान त्याला तेल सुटायला लागलं की त्यानंतर त्यामध्ये जे शिजवलेले आपले वाटाणे असतील ते घालायचे किंवा कुठलं कडधान्य तुम्ही घेतलं असेल ते यावर घालायचं आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी हवी असेल मिसळची तेवढं पाणी घालायचं यामध्ये। त्यानंतर यामध्ये मी एकदा मीठ बघून घेतलं, मीठ मी पेस्टमध्ये घातलं होतं पण मला थोडंसं कमी वाटलं म्हणून मी वरून थोडंसं इथे मीठ घातलं आहे। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा एकजीव करून घेतलं आणि छान अशी उकळी येण्यासाठी ठेवून दिलं। याला काही झाकण ठेवायची गरज नाही आहे, वाटाणे शिजलेलेच आहेत। फक्त एक उकळी आली की त्यावर मस्त अशी कोथिंबीर पेरायची आहे आणि या वाटणामध्ये मी थोडी ठेचलेली लसूण देखील घातली आहे। लसूण ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तुम्ही घालू शकता, नको असल्यास स्किप देखील करू शकता। आणि अशा प्रकारे ही मस्त उकळी फुटलेली आहे। उकळी आल्यानंतर मस्त कोथिंबीर पेरून मिसळ खाण्यासाठी तयार आहे। त्यासोबत फरसाण घेतलं आहे, पण ही मिसळ मी पावाबरोबर नाही, याच्यासोबत मी भाकरी केली होती। तुम्ही मिसळ पाव खाणार असाल तर पावासोबत खाऊ शकता। पाव थोडेसे गरम करून घ्यायचे, थोडंसं बटर लावायचं हवं असल्यास आणि त्यासोबत ही मिसळ खा, खूप सुंदर लागते। अतिशय सोपी रेसिपी आहे, पटकन कधी मिसळ करायची असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा। अजिबात पातळ वगैरे होत नाही, वरून छान असा लिंबू पिळून मिसळ खाण्यासाठी तयार आहे। झटपट रेसिपी आहे, चविष्ट आहे आणि अतिशय छान बनते। नक्की करून बघा। कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये कळवा। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशाच माझ्या रेसिपीज पाहत रहा। थँक्यू।